बातमी समोर येते महाराष्ट्रातनं नितीन गडकरी आणि पियुष गोयल उद्या मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे। तर शिंदे गटाचे प्रतापराव जाधव देखील उद्या शपथ घेण्याची शक्यता आहे। अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल हे देखील उद्या मंत्रिपदाची शपथ घेतील असं कळतंय। एनडीटीव्ही मराठीला मिळालेली सूत्रांची ही माहिती आहे। त्यामुळे उद्याला नितीन गडकरी पियुष गोयल हे शपथ घेऊ शकतात। अधिक माहिती घेऊयात। रौनक कुकडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रौनक, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की उद्या मोदी सरकारचं तिसरं सरकार जे आहे ते स्थापन होणार आहे आणि मुख्यतः जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार ज्या पद्धतीचं बीजेपीचं परफॉर्मन्स राज्यात राहिलेलं आहे त्यामुळे 10 खासदार मागे 1 मंत्रिपद अशा पद्धतीचा कोटा ठरवण्यात आलेला आहे। त्यामुळे बीजेपी कोट्यामध्ये फक्त 2च मंत्रिपद सध्याला येऊ शकतात आणि नितीन गडकरी सिनियर मोस्ट मंत्री मोदी सरकारमध्ये 10 वर्ष मागच्या वर्षी त्यांनी काम केलेलं आहे। आणि दुसरं महत्वाचं नाव म्हणजे मुंबई सेंट्रिक एक कोणाला तरी मंत्रिपद मिळायला पाहिजे, त्यामुळे पियुष गोयल यांचं नाव पुढे येत आहे। आणि शिवसेनेचा जर विचार केला तर प्रतापराव जाधव 5 टर्मचे खासदार आहे। कालच आपण बघितलं की श्रीकांत शिंदे यांना लोकसभेमधलं गटनेतेपद पक्षांनी दिलेलं आहे। श्रीरंग बारणे जे दुसरे सिनियर मोस्ट खासदार आहे त्यांना पक्षांनी प्रतोद केलाय। त्यामुळे प्रतापराव जाधव यांच्या नावाची चर्चा आहे आणि जवळपास त्यांचं नाव निश्चित समजलं जात आहे। एनसीपीचा जर विचार केला तर प्रफुल्ल पटेल हे उद्या शपथ घेऊ शकतात अशा पद्धतीची माहिती उपलब्ध झाली आहे। नक्कीच। मात्र हा शपथविधी सोहळा पार पडत असताना ही महत्त्वाची नावं समोर येत आहेत। एक नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर एकूण किती मंत्रिपदांचं अर्थातच उद्या शपथ होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।